उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे लहान मुलांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे। या पार्श्वभूमीवर जुन्या नाशकातील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती कुलकर्णी यांनी लहान मुलांना होणारे आजार, त्यांची कारणे आणि उपाययोजनांबाबत नाशिक लोकशाही न्यूजशी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। डॉक्टर कुलकर्णी म्हणाल्या, उन्हाळ्यात डिहायड्रेशन, जुलाब, उलट्या, त्वचेचे विकार आणि संसर्गजन्य आजार लहान मुलांमध्ये सामान्यतः आढळतात। याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता, दूषित अन्न व पाणी तसेच उष्णतेमुळे होणारे शारीरिक त्रास। त्यांनी गरोदर महिलांना आणि नवजात बालकांच्या मातांना विशेष सूचना दिल्या असून उन्हाळ्यात काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलंय। आईने भरभरून पाणी प्यावे, पोषक आहार घ्यावा आणि स्तनपान अधिक वेळ घ्यावे। लहान मुलांना शक्यतो दुपारी उन्हात बाहेर न जाऊ देता घरात थंड वातावरणात ठेवावे असे त्या म्हणाल्या। नमस्कार, आज आपण जुन्या नाशिकमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ प्रसिद्ध असलेले आरतीताई कुलकर्णी यांच्याकडे आलेले। वर्षापासून ते स्त्रीरोग तज्ज्ञचे चांगले कार्य करीत आहे, पण काही महिलांना जे अजून एक विषय माहीत नव्हता तो आज आपण आरतीताई कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊ। बरेच वेळा जेव्हा हार्टचं ऑपरेशन काही करायची वेळ येते त्यावेळेला ते जन्मतःच एक त्याचा निसर्गाची एक चूक असते आणि ते पीडीएचं जर ऑपरेशन असेल तर ते गोळ्यांनी बऱ्याच वेळा बंद झालं तर ऑपरेशन करायची वेळ येत नाही। अजून कशा प्रकारे आजार राहतात लहान मुलांना जे ऑपरेशन करायला लागतं? लहान मुलांना काही वेळेला म्हणजे स्टमक बबल हे असतो खूप प्रॉमिनंट, म्हणजे ज्यावेळेला डिओडेनम जर पेटंट नसेल तर त्यावेळेला सर्जरी करून हे करायला लागतं, ऑपरेशन करायला लागतं। किंवा काही वेळेला संडासची जागेवरती एक असा पडदा असतो आणि त्यामुळे बाळाला शीज करता येत नाही आणि त्यामुळे मग पोट फुगायला लागतं। त्यावेळेला पण छोटंसं ऑपरेशन करून ते बाळ नॉर्मल होऊ शकतं। किंवा काही वेळेला मुलांना ओठ फाटका किंवा टाळू फाटलेला, दुभंगलेला टाळू असं काही असेल तर त्यावेळेला करायला लागतं सर्जरी। किंवा काही वेळेला मेनिंगोसिल, मायलोसिल असं काही असेल तर, किंवा काही वेळेला सगळी आतडी असतात ती छातीमध्ये घुसतात आणि त्याच्यामुळे त्याला जन्मताच मग डेक्स्ट्रोकार्डिया म्हणजे हृदय डावीकडे जे आपलं असतं ते उजवीकडे जातं आणि सगळे आतडी वरती येतात। अशा वेळेला इमर्जन्सी सर्जरी करायला लागते आणि ती सगळी आतडी परत खाली करून रिपेअर करायला लागतो। डायफ्रॅगमॅटिक हर्निया झालेला असतो आणि त्यामुळे ते असं करतात। आणि मॅडम, त्या ऑपरेशनचा खर्च आम्ही ऐकलं 60-70 हजार असतो, बरोबर? एक तर लहान मुलांचं सर्जरी थोडीशी डिफिकल्टी असते कारण ती मुलं नाजूक असतात। बऱ्याच वेळा त्यांना अशा ॲबनॉर्मॅलिटीज असल्यावरती त्यांची वजनं कमी असतात आणि अशा कमी वजनाच्या मुलांवरती ऑपरेशन करणं रिस्कीच असतं। आणि हे बाळांना असे त्रास होऊ नये किंवा भविष्यात ऑपरेशनची पाळी येऊ नये त्याच्यासाठी महिलांनी कशी काळजी? आम्ही महिलांना सांगतो की गर्भधारणा जी असते ती साधारण 3 ट्रायमेस्टर्स मध्ये डिवाइड केलेली असते। पहिले 3 महिने, मधले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने। पहिल्या 3 महिन्यांमध्ये बाळ तयार होत असतं, म्हणजे ऑर्गॅनोजेनेसिस ज्याला म्हणतात, त्याच्यात प्रत्येक अवयव बाळाचे तयार होत असतात त्या याच्यामध्ये। आणि जसं जे बाहेर आल्यावरती बाळ जसं असतं तसं हे मिनिएचर बाळ असतं त्या याच्यात। आणि त्याच्यात जर काही ॲबनॉर्मॅलिटी तेव्हा जर काही तुमचं एक्सरेला चुकून एक्सपोजर झालं किंवा काही चुकीची औषधं घेतली गेली तर अशामुळे त्या बाळांमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात। त्या येऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक गरोदर स्त्रीला सांगतो की पहिले 3 महिन्याची औषधं आम्हाला विचारल्याशिवाय दुसरं कुठलंही औषध घ्यायचं नाही। आता गरोदर महिला असेल त्यांना तुम्ही काय संदेश द्याल का बाळाला याबद्दल? आणि कडक उन्हाळा आहे तर बाळाची काळजी कशी घ्यायची याबद्दल? बाळाला एकदम सुती पातळ कपडे घालावेत, त्याला उघडच ठेवा शक्यतो, आणि पंख्याखाली ठेवलं तरी सुद्धा चालेल, काही पंखा बाधत नाही कारण इतकं उकडत असतं आणि ते तुम्हाला सांगू शकत नाही। आणि त्याला शू किती वेळा होते तिकडे लक्ष ठेवा, म्हणजे याचा अर्थ जर शू व्यवस्थित होत असेल तर त्याला डिहायड्रेशन नाहीये, नाही तर बऱ्याच वेळेला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते बाळाला उन्हाने। नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताई तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।